ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक आणि शिवसंचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतो. अखिलजी, तुमच्या हातात एक पत्र आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलेलं आहे. कुठल्या मुद्द्यावरती हे पत्र आहे आणि तुमची काय मागणी आहे? अ, काय आहे की गॅमलिंग हा जो काही प्रकार आहे ऑनलाईन सुरू आहे, सर्रास सुरू आहे. मग ते पोकरच्या माध्यमातून असेल, त्याच्यानंतर रम्मीच्या माध्यमातून असेल. रम्मी तर सध्या गाजत आहे महाराष्ट्रभर. काय आहे, रम्मी आणि हे जे काही ऑनलाईन गेम्स आहेत, हे फक्त ह्याच्यात पहिली महाराष्ट्राची तरुणाई ही अडकली होती. बरोबर आहे. घराघरात क्लेश होत होते. लोक घर, जमीन, दागिने विकतायत अशा प्रकारच्या सगळ्या खेळात. आता जे थांबवणारे जे लोक आहेत, जे कायदा करतात, आता ते जिथे कायदा बनतो त्या विधानसभेत देखील आता रम्मीचं लोण पसरलंय. मंत्री आता तिकडे विधान भवनात काम करायचं जनतेचं सोडून तिथे आता रम्मी खेळत आहेत. तर मला असं वाटतं की आता महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रींनी आता डोळे बंद करून बसून चालणार नाही, तर त्यांनी त्वरित तातडीने कायदा करणं गरजेचं आहे. दुसरं फक्त बोट केंद्र सरकारकडे दाखवून किंवा केंद्र काहीतरी नियम आणेल, त्याच्यानं पॉलिसी आणेल, नॅशनल पॉलिसी गेमिंगवर येईल, त्याच्यानंतर ऑनलाईन गेमिंगवर आल्यावर आम्ही काहीतरी करू कारवाई, तर ते न करता मला असं वाटतं की आपण जर पाहिलं तर आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा, आसाम, गुजरात, ओरिसा, सिक्कीम या राज्यांमध्ये ऑनलाईन रमी, पोकर, तत्सम जुगाराचे जे काही गेम्स, ॲप्स यांच्यावर बंदी आहे. आणि गुजरातमध्ये तर ज्यांचं आहे ना इतकं गुजरातबद्दल आकर्षण आहे ना, तर गुजरातमध्ये तर आत्ताच 2-3 महिन्याआधी जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत किंवा जे ॲक्टर्स आहेत, जे अशा प्रकारचे गेम्स किंवा ॲप्सला प्रमोट करत होते, त्या इन्फ्लुएन्सर्सवर देखील गुन्हा दाखल केलेला आहे. तर मला असं वाटतं की गुजरातकडनं त्यांनी आता घ्यावं. गुजरातनी जे काही केलेलं आहे ना कारवाई, त्या प्रकारची कारवाई महाराष्ट्राने देखील करावी. फक्त केंद्र सरकार काहीतरी करेल, कुठलं तरी नियम आणेल, नॅशनल ऑनलाईन गेमिंग पॉलिसी येईल, मग आम्ही काहीतरी करू. त्यापेक्षा मला असं वाटतं की हे जे दुसरे स्टेट्स आहेत, जे आपल्या महाराष्ट्र राज्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या कमी सक्षम आहेत, पण तरी त्यांना त्यांच्या तरुणाईची काळजी आहे, तर महाराष्ट्र राज्याला का नाही आहे? बरोबर. म्हणजे तरुणाईपासून ते आता कृषी मंत्री देखील रम्मीचा हा गेम खेळताना पाहायला मिळतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तुम्ही पत्र लिहिलं आहे. या संदर्भात काही तक्रार, पोलीस तक्रार किंवा त्याविषयी आपण काही करणार आहोत? अहो, आता पोलीस याच्यात काय करणार? जे जुने नियम आहेत, प्रिव्हेन्शन ॲक्ट वगैरे, महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ॲक्ट आहे, त्याच्यानंतर गॅमलिंगचं जो काय ॲक्ट आहे, ते जुने ॲक्ट आहेत. आता त्या ॲक्टप्रमाणे तुमचं असं म्हणणं आहे की काही निकाल पण आला होता 2021ला कोर्टाचा, त्याच्यात असं म्हणणं होतं की गेम्स ऑफ स्किल आहे. आता त्याचा आधार धरून जर महाराष्ट्र सरकार काही नियम, कायदेच करणार नसणार, तर पोलीस पण काय करणार त्यात? पहिलं तर महाराष्ट्र राज्य सरकारने याच्यावर नियम आणणं गरजेचं आहे. ह्याच्यावरती कठोर कडक कारवाई कशा प्रकारे करता येईल ते त्यांनी त्याच्यावरती पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि माझा तर एक उलट प्रश्न आहे, जर गेम ऑफ स्किल हे आहे असं जर म्हणणं असेल, तर मग गेम्स ऑफ स्किल हे फक्त रमी ऑनलाईन असतं तेव्हा आहे का? मग उद्या तुम्ही मुंबईभर, महाराष्ट्रभर सगळे जुगाराचे क्लब पण उघडे कराल की गेम ऑफ स्किल आहे सांगून, मग ते तर तुम्ही बंद करता ना. गॅमलिंग ॲक्टच्या अंतर्गत पोलीस कारवाई करते आणि ते जुगार जिथे जिथे चालतं, रम्मी म्हण असेल, त्याच्यात पोकर असेल, ते सगळीकडे बंद केलं जातं ना. मग ऑनलाईनमध्ये कसं काय ते गेम ऑफ स्किल झालं? बरं. अनेक सिने अभिनेते, मोठमोठे अभिनेते आहेत, ते याच्या जाहिराती करताना, प्रमोशन करताना पाहायला मिळतात. आता त्याच्यावरती देखील हे प्रत्येकाचं वैयक्तिक, आता तर पान सुपारीचे पण ॲड करतात लोक. आता ते प्रत्येकाने प्रत्येकाचं ठरवायचं आहे की त्यांनी काय करायचं आहे. आता नियम तर तसं काही नाही आहे, कारण सरकारनेच तशा प्रकारचा नियम केलेला नाही. आपण फक्त आता पाहू शकतो की एखादा जर अभिनेता असेल किंवा अभिनेत्री असेल, तर तिने काय तिची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून किंवा त्यांनी काय म्हणून त्याची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून अशा प्रकारचे ॲड करू नये, हे त्याचं प्रत्येकाचं विषय आहे. पण जर आपण कायदा म्हणून हे पाहत असू, तर ज्या गुजरातबद्दल आकर्षण आहे ना वारंवार इथल्या सरकारला, भारतीय जनता पार्टीला, तर मला असं वाटतं की ते गुजरातमध्ये काय केलेलं आहे ना, आत्ताच 3-4 महिन्याआधीच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स असतील, ॲक्टर असतील, त्यांच्यावरती ज्या प्रकारे गुन्हा दाखल केलेला आहे ना, कायदे तिकडे अंमलात आणून, कायदे नवीन बनवून, त्या प्रकारे मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने देखील करावं. नंतर आपण त्यांना कोणत्याही कायद्याच्या याच्यात बुक करू शकतो. सध्या तर अशा प्रकारचे कोणते कायदे नाही. आपण फक्त त्यांच्या मॉरल
एथिक्सला प्रश्न विचारू शकतो, बाकी तर काय करू शकत नाही. बरं, दुसरा एक प्रश्न होता, या सगळ्या विषयात तुम्ही पत्र तर लिहिलेलं आहे, सगळा अभ्यास केलेला आहे, कशा पद्धतीने तरुणाई यामध्ये पूर्ण अडकलेली आहे, त्यांची फसवणूक होते किंवा त्याविषयी काय? जसं मी तुम्हाला आता सांगितलं की सहज हे सगळे गेमिंग ॲप्स ऑनलाईन उपलब्ध आहेत. हां, ते स्वतःच आता काही ॲप्स तर असे आहेत, ऑनलाईन गेमिंग असे आहेत जे गेम खेळण्यासाठी पहिले ₹50 100 किंवा ₹10 हे स्वतःहूनच देतात. म्हणून आता तरुणाईला त्याच्यासाठी पैसे पण लागत नाहीत, कारण सुरुवातच तिथनं होतं. आता हे झाल्यानंतर या जुगाराचं एकदा व्यसन त्यांना लागल्यानंतर किंवा इझी मनीची त्यांना सवय लागल्यानंतर ते स्वतःच्या घरी चोरी, अ, जमीन गहाण ठेवणे, म्हणजे ज्यांच्या नावावर जमीन वगैरे असतील तरुणांच्या, ते घर जमीन गहाण ठेवून किंवा ज्यांच्याकडे तसं नसेल तर घरातनं चोरी करून, अशा प्रकारचे जर आपण पाहिलं महाराष्ट्रात तर अशा प्रकारचे प्रकार वाढलेले आहेत. आणि काही प्रमाणात तर आता गेल्या काही आठवड्यात आपण पाहिलं की आत्महत्यापर्यंत हे विषय गेलेले आहेत. तर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र हे इतर राज्यांपेक्षा कसं प्रगत आहे, कसं प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राचे संस्कार आहेत ना, हे जागराचे आहेत, जुगाराचे नाही. बरोबर. तर महाराष्ट्राने त्या दिशेने पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त नॅशनल गेमिंग पॉलिसी कधी येईल किंवा केंद्राकडे बोट दाखवून न थांबता राज्यांनी याच्यावरती कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे, त्या दिशेने पावलं उचलणं गरजेचं आहे. बरं, हा सगळा गहन भीषण प्रश्न बघता काही आंदोलन उभारलं जाईल आपल्याकडून? बघा, आता ह्याच्यात पहिलं तर महाराष्ट्र सरकार ह्याच्यात काय करते हे पाहणं गरजेचं आहे. अन्यथा जे जे काही करता येईल, म्हणजे मग त्याच्यात असेल आपण जुगार विरोधी विशेष कायदा तयार करून कडक अंमलबजावणी जर त्यांनी केली नाही तर तरुणांमध्ये कशा प्रकारे जनजागृती करता येईल, हे शिवसंचार सेनेच्या माध्यमातून कशा प्रकार त्याचे जे काही इल इफेक्ट्स आहेत हे तरुणांना पटवून सांगण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे असतील ते आमच्यामार्फत नक्कीच केलं जाईल. पण कठोर कायदा करणं, त्यांना अंमलात आणणं, त्याची अंमलबजावणी करणं हे काम तर सरकारचं आहे. आता जे लोक तिकडे बसलेले आहेत सरकारमध्ये, त्यांचं काम काय फक्त हाऊसमध्ये जाऊन रम्मी खेळणं नाही आहे, तर त्यांनी नियम आणणं गरजेचं आहे. तर त्यांनी त्याच्यावर आधी पावलं उचलावीत. जर त्यांनी नाही केलं तर आम्ही आहोतच. ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.